हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। खूप दिवसानंतरला मी हा व्लॉग बनवत आहे। हो, आम्ही चाललो आहोत अलिबागला। माझ्या रिशांची पहिली वेळी ट्रिप। माझ्या आत्या बहिणीचं लग्न आहे म्हणून आम्ही अलिबागला चालले। त्या संबंधित बघा हे आम्ही सगळे पॅकिंग करतोय। तर रिशान बघा कसा मध्येच लोडवोड करतोय, मला जरा पॅकिंग करायला मदत करत नव्हता। आणि फटाफट सगळे माझे कपडे, रिशांचे कपडे पॅक केले, बॅग पॅक केली आणि आम्ही निघालो रिशांच्या मामाच्या घरी, म्हणजे माझ्या आईच्या घरी। मग आम्ही तिकडून गेटवे टू अलिबाग असा फेरी ट्रॅव्हल करणार होतो। मग आम्ही गेलो तिकडून मामाच्या घरी। मामाकडून तिकडून निघालो सकाळीच 9 वाजता। तिथून आम्ही टॅक्सी केली। टॅक्सीने आम्ही चाललो होतो गेटवेला। आम्ही फर्स्ट टाइमच रिशानला घेऊन फेरीने जात होतो। सो बाय आम्ही कोस्टल रोड, जे नवीन ब्रिज बनवलेत, तिथून आम्ही आमची टॅक्सी कोस्टल रोडमधून आम्ही पोचलो गेटवेला। मग आम्ही गेटवेला पोचलो। ही बघा माझी आई रिशानला कशी घेऊन फटाफट पुढे जात आहे। नंतरला मी मागून माझी बॅग घेऊन बघत त्यांच्या मागे धावते, कारण आमची फेरी मिस होणार होती। पण तेवढ्यात हा माझा मोठा भाऊ रिशान बघा कसा बोट, समुद्र सगळा बघतोय। नंतरला खूप लाईन होती, त्यामुळे आम्ही थोडं बाजूला जाऊन एक छोटंसं फोटोशूट केलं गेटवे ऑफ इंडिया सोबत। रिशानच्या पप्पांना सुट्टी नसल्यामुळे ते आमच्यासोबत नव्हते। मग बघा आम्ही घेतलेला सेल्फी व्हिडिओ। त्यानंतरला आम्ही पुढे लाईन होती, तर चालत माझी आई घेऊन रिशानला घेऊन चालत होती। रिशान पण वाट बघत होते की मला कधी बसायला भेटणार त्या फेरीमध्ये। नंतर फायनली आमची लाईन संपली। आम्ही फटाफट पुढे गेलो, बोटमध्ये चढलो आणि धावत पळत जाऊन वरची जाऊन एक विंडो सीट अशी म्हणता येईल, तिथे आम्ही बसलो। तर ह्या फेरीची मालदार फेरी होती। ही 11 वाजताची होती। हिचं काहीतरी प्राईस आहे 250 पर पर्सन। मग आमची बोट सुरू झाली। आम्ही फायनली मुंबईला सोडलं। मुंबईला आम्ही बाय बाय केला। हा बघा रिशान कसा मुंबईला बाय बाय करतोय। तर अशी चालत होती, त्यामध्ये बसल्यासारखा असा फील येतच नव्हता। हा रिशान बघा कसा वेफर खाऊन आपली एक ट्रिप एन्जॉय करतोय मस्त। त्यानंतरला आम्ही बोटच्या पुढे गेलो। पुढे गेल्यानंतरला थोडे आम्ही फोटोज वगैरे काढले। रिशान तर खूप खुश होता। मी थोडेसे माझे रील्स वगैरे काढले, ते तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती बघू शकता। नंतरला हा मस्त सूर्य, काहीतरी 12 वाजले होते, त्याच्यामध्ये मी आम्ही पुढे मस्त बसलो होतो, रिशान, मी आणि त्याचा मोठा मामा म्हणजे माझा स्वप्नील दादा। आणि बोटमध्ये तशी म्हणा मंडे होता, त्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती। सो आम्ही खूप मस्त ही राईड एन्जॉय केली। त्याच्यानंतरला बघा हे असतातच हे पक्षी आपल्यासोबत आपल्या जर्नीमध्ये। रिशान पण खूप खुश होता ह्या पक्ष्यांना बघून। नंतरला रिशानने तो वेफर जे खात होता ते वेफर ह्या पक्ष्यांना दिले। तो टाकत होता आणि पक्षी पण बरोबर ते झेलत होते कॅच करून एकदम। आणि रिशान नंतरला त्याचे वेफर संपले, तर मग तो बोला, मम्मा मला वेफर्स तू देच आणून, मला काऊला घालायचं। नंतरला बघा हा कसा काऊला हाक मारते की ये काऊ। आमचा हा प्रवास खूप छान झाला। फेरीमधून आम्ही उतरलो, मग आम्ही पोचलो मांडवा बंदरला। तिथून मग हा ब्रिज क्रॉस करून आम्ही पोचलो अलिबागला। तिथेच त्याच्या बाहेर त्यांच्या मालदारच्या एसटी उभ्या असतात। तर रिशान बघा गाडी चालू करा म्हणून हा कसा बोलतो। चला गाडीवाले। मग आम्ही पोचलो अलिबाग डेपोमध्ये। तिथे रिशांतने तर मस्त झोप काढली बसमध्ये। त्यानंतरला मस्तपैकी हा खूप ऊन होतं, त्यामुळे त्याला आम्ही उसाचा रस दिला, आम्ही सुद्धा पियालो। नंतरला आम्ही तिथून एक प्रायव्हेट रिक्षा केली। आम्हाला जायचं होतं रेवदंड्याला, चौल ढोल समुद्र असं काहीतरी त्या लोकेशनचं नाव होतं। मग तिकडून आम्ही रिक्षा पकडली। रिक्षामधून आम्हाला काहीतरी अर्धा तास तरी तिथे पोचायला लागला। मग हे वाटेत आम्हाला कमळाचा पूर्ण तलाव दिसलं, ते खूप छान होतं। नंतरला हे वाटेत जाताना एकविरा आईची आम्हाला पालखी दिसली। तर ईशान बघा कसा बोट दाखवून आई करून असा ओरडला तो। त्यानंतरला आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवरती, जिथे वेडिंग होतं।
तिकडे पोचल्यानंतरला ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती वेडिंगची. लग्नाचा मुहूर्त काहीतरी 4:30चा होता आणि आम्ही पोचलो तिकडे 2 वाजता. तर हे बघा सगळे माझे नातेवाईक सगळे जेवायलाच बसले होते. नंतर आम्ही लगेच जेवून तिथे रेडी व्हायला घेतलं. ही माझी बहीण साक्षी, जिने माझा मेकअप आणि हेअरस्टाईल केली. ती एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. तर हा बघा माझा फायनल लुक. आणि नंतरला ह्या मांडवामध्ये माझ्या बहिणीचं लग्न होणार होतं. हा तिने बनवलेला रुखवत. तिकडे लगेच मंगलाष्टक सुरू होऊन त्यांचा हार घालण्याचा कार्यक्रम पार पडला. सुखाची श्रावणी की नाचरावणी बहा गुंतया. ते दोघंही खूप खुश होते. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. नंतरला आम्ही मांडवामधून बाहेरून आम्ही माझं छोटंसं फोटोशूट केलं. उजेड होता म्हणून मी माझे फटाफट ट्रान्झिशन रील्स जे होते ते मी बनवले, जे मी माझ्या इंस्टाग्राम आयडीवरती पोस्ट केले. मी माझ्या बहीण भावांसोबत फोटोशूट केले. माझी बहीण, ही माझी भाऊजे, ही माझी आत्ते बहीण, हा माझा भाऊ, मोठा भाऊ रिशांत, ही माझी आत्ते बहीण आहे. नंतरला ही आमची मांजरेकरांची सून. त्यानंतरला ह्या माझ्या आत्या, आई, बहिणी अशा सगळ्या एकत्र फोटो काढला. हा माझा भाऊ जो हा सुद्धा व्लॉग बनवतो. ही माझी काकी आणि आत्या, माझे काका. नंतरला आहेत काका काकी. नंतर मग नवरा नवरी स्टेजवरती आले चेंज करून. मग आम्ही स्टेजवरती गेलो, नवरा नवरीला भेटलो आणि त्यांना प्रेझेंट वगैरे दिला, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं. या आहेत मानसी नाईक, जी नवऱ्याची बहीण आहे आणि माझ्या बहिणीची सख्खी नणंद. ह्या एक ॲक्टर आहेत. तर या झी मराठीवरती आगामी चालू असलेल्या सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये सारंग या कॅरेक्टरच्या वहिनीची म्हणजे अमृता ह्याची कॅरेक्टर एक प्ले करत आहेत. ह्यांनी याआधी झीवरती खूप सारे कॅरेक्टर प्ले केलेले आहेत, त्यामुळे हा खूप छान दिसतात आणि स्वभावाला पण खूप छान आहे. त्याचबरोबर ह्या त्यांच्या मैत्रीण रश्मी अनपट ह्यांनी झीवरती खूप काम केलं आहे. मग त्यांच्यासोबत फोटोशूट झाल्यानंतरला मी माझा फोटोशूट सुरू केलं, रील्स काढले. हे रील्स वगैरे सगळे माझ्या बहिणीने म्हणजे साक्षीनेच काढले आहेत. ते मी इंस्टाग्राम आयडीवरती पोस्ट केलेले आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता आणि लाईक करू शकता. त्यानंतरला फटाफट आम्ही चेंज केलं, जेवलो आणि मग आम्ही निघालो अलिबाग डेपोमध्ये. तिथून आम्हाला 11ची ST भेटली. मग तिथून आम्ही निघालो आपल्या लाडक्या मुंबईमध्ये. मी साधारण काहीतरी 1:30 वाजता घरी पोहोचलो आणि मग खूप थकलो होतो, त्यामुळे आम्ही लगेच झोपलो. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.